जगदंब जगदंब, आज आम्ही सिंहासनारूढ होतोय, पण आपल्या देहाची काष्टे जाळून आमच्या कैक सवंगड्यांनी स्वराज्याचे अग्निकुंड तेवत ठेवले. त्यात पहिली समिधा होती बाजी काका पासलकरांची. पुरंदराच्या पायथ्याशी फत्तेखानाला ठेचताना अबील बुक्का उधळावा तसा आपला देह उधळलात काका. कान्होजी जेधे, इथं वतनाच्या तुकड्यासाठी आपलेच लोक बेमान होतात, तिथं आपण स्वराज्यासाठी वतनावर, घरादारावर, बायका पोरांवर पाणी सोडलं. बाजी प्रभू देशपांडे, बाजी, आपण, फुलाजी, संभाजी, रायाजी, बांदर सेना, शिवा काशीद, आम्ही वाचावे, स्वराज वाचावे म्हणून आपण कामी आलात. मुरारबाजी, आपण पुरंदरच्या लढाईत कंठात बाण घुसूनही स्वराज्यासाठी लढून बलिदानाचा स्वाभिमान गौरवला. तानाजी मालुसरे, तान्हा, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणत तू कोंढाण्याचा मुकुटमणी आमच्या पागोट्यात खोचलास. पण ताना, आम्ही आमचा सिंह गमावला. प्रतापराव गुजर, आम्ही आपणास बोल लावला म्हणून आपण आणि आपल्या 6 मर्दानी नेसरीच्या खिंडीत केलेलं वेडेपणाचं धाडस काळाच्या पटलावर येणाऱ्या भविष्य काळातही आपलं कौतुक करत राहील. माझ्या सवंगड्यानो, माझ्या भावांनो, आपणास मायभूमीने कडेवर उचलून घेतले आणि आम्हाला मात्र सिंहासनावर बसवते. आम्ही शहाजी जिजाऊ पुत्र शिवाजी राजे भोसले आज या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होत आहोत. आम्ही न्यायाचं, नीतीचं, धर्माचं, सद्भावनेचं आणि रयतेच्या संरक्षणाचं राज्य करण्यास वचनबद्ध आहोत. आमच्या राज्यात जाती धर्माला थारा नाही. आम्ही आमच्यावर सत्तेला आरूढ होऊ देणार नाही. आम्ही आजपासून शिवछत्रपती होत आहोत. या स्वराज्याच्या कार्यास कुलदैवत शिखर शिंगणापूर महादेव आणि आई तुळजापूर भवानीचा आशीर्वाद असावा. जगदंब जगदंब. दक्कन की बुलंद चट्टानों में इसकी तारीफ सुनना हमारी फितरत नहीं है. पूरे दक्कन में आज मुगलिया हुकूमत का सैलाब मंडरा रहा है. अब बचा ही क्या है इस जहांगीरदार सीमा के पास. स्वाभिमान. आज आमच्या पदरी 40,000ची फौज आहे. तुमच्या बादशहाला तहामध्ये 23 किल्ले दिले आहेत आम्ही. आणि अशा असंख्य किल्ल्यांवर राज्य करणाऱ्याला जहागीरदार नाही, राजे म्हणतात. आइए आइए राजा जी. आइए आइए राजा जी. राम सिंह, राम सिंह, ये कौन खड़ा है हमसे आगे? आप है महाराजा जसवंत सिंह. जसवंत सिंह?
ज्याला कैकदा कुत्र्यासारखा ताणून मारला आमच्या मावळ्यांनी, त्या जसवंत सिंहाची औकात ती काय, आणि आम्ही त्याच्या मागे. वजीर आलम, लगता है शिवा की त्योरियां चढ़ गई है, उसे खिल्लत इनायत की जाए. बादशाही मेहरबानीचे तुकडे चघळणारी आमची जात नव्हे. या असल्या खिल्लती आम्ही आमच्या सरदारांना रोज बहाल करतो. दक्षिणेत आमची कृपा व्हावी म्हणून आदिलशाह, कुतुबशाह यासारखे 5 शहा विनवण्या करतात. इंग्रज, फिरंगी, पाईक याला पुरून उरेल एवढा बलाढ्य आरमार आहे आमचं. या तुमच्या मोगल फौजाला जे साधलं नाही ते करून दाखवलंय आम्ही. लेकिन शिवा, अभी आप हमारी दया के मोहताज बन चुके हो. अपना स्वराज्य बचाने के लिए हमारे सामने घुटनों पर रेंग के आना पड़ेगा तुम्हें. काय मिटवणार आमच्या स्वराज्याला? मराठी शाहीचे मानकरी म्हणजे मार खाऊन मुघल सरदार वाटले की काय? आज आम्ही तुझ्या समोर, तुझ्याच दरबारात निहत्ते आणि ताठ मानेने उभे आहोत. आम्ही आमचं राज्य आमच्या मनगटाच्या बळावर आणि भवानी समशेरीच्या जीवावर उभा केलाय. तुझ्यासारखे बापा भावांचे मुर्दे पाडून आम्ही तख्तावर बसलेलो नाही. खामोश, खामोश शिवाजी. अरे जा, दख्खनचे शेर आहोत आम्ही. तुमच्यासारखे लांडगे चळा चळा कापतात आमच्या पुढे. ज्या खानाला घाबरून तुझा बादशहा दक्षिणेतून पळून आला, त्या अफजल खानाला उभा फाडलाय आम्ही. उंबरखिंडीत तुमच्या कारतलब खानावर मात करून त्याला अनवाणी पायाने हाकलावलंय आम्ही. तुमच्या बादशहाच्या मामांची 3 बोटं छाटून खऱ्या अर्थानं त्याला शास्त केलंय आम्ही. आम्ही मराठ्यांनी कित्येक वर्ष आमच्या महाराष्ट्राला जाळून लुटून तुम्ही खूपसूरत बनवलेल्या सुरतेची वसुली करून तिला बदसुरत केलंय आम्ही. अरे तू ज्या तख्तावर बसलायस ना, ते तख्त अजात शत्रू पृथ्वीराज चव्हाणांचं आहे. आणि एक ना एक दिवस तेही तुझ्या छाताडावर पाय ठेवून आम्ही मराठे जिंकून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. राजाजी, खामोश. बादशाच्या दरबारात उभे आहोत म्हणून अपमान सहन करू असं कोणीही समजू नका. एक वेळ स्वाभिमानाची मौत पत्करू आम्ही, पण अपमान नाही. बादशाची ही खिल्लत आम्हास मंजूर नाही. लाहौल विला कुव्वत, ये क्या था?